स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। तर मग चला तर ऐकूया एक नवीन गोष्ट जिचे नाव आहे चतुर बिरबल। एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे, माझे दागिने चोरले आहेत, माझ्या घरी एकूण 10 नोकर आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी हे चोरले असल्याचा मला संशय आहे। मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकही जण कबूल झाला नाही। कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा। बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला। त्याने त्या 10 नोकरांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, माझ्याकडे 10 जादूच्या काठ्या आहेत, त्या मी तुम्हाला देत आहे। या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत। मी त्या तुम्हाला देत आहे। आज तुमच्या जवळ ठेवा आणि उद्या परत मला करा। ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्रीच 1 इंचाने वाढेल। दागिने चोरणारा चोर घाबरला, आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी 1 इंचाने कापतो। त्याला वाटले की सकाळी ती परत 1 इंचाने वाढेल आणि कुणालाही काही समजणार नाही। दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या। त्याला एक नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले। त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, हा नोकर चोर आहे, त्यानेच तुमचे दागिने चोरले आहेत। शेवटी त्या नोकराने देखील कबूल केले आणि व्यापाराचे दागिने परत केले। तात्पर्य, करावे तसे भरावे। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा।